परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. परमेश्वराने उद्धारिलेले जन असे म्हणत, कारण त्याने शत्रूंच्या तावडीतून मुक्त केले आहे आणि निरनिराळ्या देशातून पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या दिशांकडून आणून एकवट केले आहे. त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यास क्लेशातून मुक्त केले. वस्तीच्या नगरास त्यांनी जावे म्हणून त्याने त्यास सरळ मार्गाने चालविले. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करत, कारण त्याने तान्हेल्या जीवास तृप्त केले आहे, भुकेल्या जीवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट केले. काही जण क्लेशाने व बेड्यांनी जखडले होते, ते अंधकारात व मृत्यू छायेत बसले होते. तेव्हा त्यांनी संकटसमयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यास क्लेशातून मुक्त केले. त्याने त्यास अंधकारातून व मृत्यूछायेतून बाहेर आणले आणि त्यांची बंधने तोडून टाकली. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करत. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या ह्या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हातात देऊया. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, आमच्या उद्धारक देवा, तुझी उपकार स्तुती करत आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येतो. सर्व मान, महिमा, गौरव याला तूच पात्र आहेस आणि आम्ही तुला तो सर्व अर्पण करतो. प्रभू, आम्ही तुझ्या ठाई नम्र होऊन येतो, कारण तू आमचा देव आहेस, आमचा प्रभू आहेस, ज्याने आम्हाला मुक्त केले. केवळ त्याच्यामध्येच हे कर्तृत्व होते आणि म्हणूनच बापा आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू, आम्ही आज तुझी आराधना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आमची आराधना मान्य करून घे, आम्हाला आशीर्वाद दे, तुझ्या सानिध्याचा अनुभव येऊ दे आणि बापा हा आशीर्वाद आम्ही इतरांनाही द्यावा म्हणून आमच्या जीवनाचा उपयोग करून घे. येशू आमचा तारणारा, त्याच्या नावानं करतो म्हणून तो ऐक. आमेन. चला प्रियजनो, प्रभूची स्तुती करूया. स्तोत्र वाचलं ना आपण? किती मार्गदर्शक स्तोत्र होतं. जणू काही आपल्या मनातलंच बोलत होतं ना. परमेश्वर किती चांगला आहे हे आपण कितीतरी वेळा लोकांना सांगायलाच पाहिजे. त्याची उपकार स्तुती करायला पाहिजे. चला, त्याची उपकार स्तुती करत आज आपण काही देशभक्तीची गाणी गाणार आहोत. कालच आपण 15 ऑगस्ट साजरा केला, स्वातंत्र्य दिन साजरा केला. काल आपल्याला अशी उपासना घेता आली नाही, आपल्याला ती गीतं गाता आली नाही. काही हरकत नाही, आज गाऊया. साताऱ्याहून संजीवनीताई आणि अपर्णा शरद दादांचं गीत गात आहेत, आवाज एका मुजा. भारत
संजीवनीताई, अर्पणा, हे सुंदर गीत तुम्ही सादर केलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता एक समूह गीत ऐकूया. उपासना गीत गायन अभियान यांच्याद्वारे उपासना संगीतातली गाणी आम्ही रेकॉर्ड करत आहोत. नुकतंच आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी म्हणजे कीर्तनकार स ना सूर्यवंशी यांनी लिहिलेलं हे गीत हा समूह सादर करत आहे. प्रभू गुणगान कलामंच पुणे. आज आपल्या भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन. आपणा सर्वांस या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि हो, ज्यांनी स्वातंत्र्याची ही 80 वर्ष प्रत्यक्षात अनुभवली त्यांना मानाचा सलाम आणि अभिनंदन. आपल्या भारताची थोरवी जितकी वर्णावी तितकी थोडीच म्हणावी. भारताची थोरवी गाणाऱ्या अनेक कविराजांच्या मालिकेत उपासना संगीत या भक्तिगीत संग्रहातील क्रमांक 600 वरील गीतात कविवर्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी हे भारताला विपुलतेची खाण म्हणून वर्णन करतात. या संपूर्ण गीतात भारताची थोरवी ऐकून आपण निश्चितच मंत्रमुग्ध व्हाल. शब्द आहेत, कुठे कशाची वाण कुणाला, कुठे कशाची वाण, हा प्रचंड भारत देश आम्हाला वैपुल्याची खाण. ऐकूयात अप्रचलित असं हे राष्ट्रभक्तीपर गीत प्रभू गुणगान कलामंच पुणे गानवृंदाच्या समूह सुरात. आणि हो, गीत ऐकल्यानंतर आठवणीनं लाईक आणि सबस्क्राईब करून प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू नका. संपर्कासाठी 9822639917 9552596778. धन्यवाद.
उपासना गीत गायन अभियानासाठी प्रभू गुणगान कलामंचने हे गीत सादर केलं. त्यांचे मनपूर्वक आभार. आता देवाचं वचन वाचूया. पुण्याहून सिस्टर शैलजा घाटगे प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत. योनाची उपकार स्तुतीची प्रार्थना. योनाचे पुस्तक याचा 2रा अध्याय 1 ते 10 ही वचने आपण वाचूया. माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली. तो म्हणाला, मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला. तेव्हा त्यांनी माझे ऐकले. अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली. तेव्हा तू माझा शब्द ऐकलास. तू मला डोहात समुद्राच्या पोटात टाकलेस. प्रवाहाने मला व्यापले. तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले. मी म्हणालो, तुझ्या दृष्टीवेगळे मला फेकून दिले आहे. तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावली. जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापले. डोहाने चोहोकडून मला घेरले. समुद्रातील शेवाळाने माझे डोके वेष्टले. मी खाली पर्वतांच्या तळी गेलो होतो. पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले होते. तरी परमेश्वरा, माझ्या देवा, तू गर्तेतून माझा जीव उद्धरला आहेस. माझा जीव माझ्या ठायी व्याकुळ झाला. तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले. माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्याजवळ पोहोचली. जे निरर्थक मूर्तींना भजतात, जे आपल्या दयाखनास सोडून देतात, पण मी तुला आभार प्रदर्शनाचे यज्ञ करीन. मी केलेले नवस फेडीन. तारण परमेश्वरापासून होते. परमेश्वराने माशाला आज्ञा केली. तेव्हा त्यांनी योनास कोरड्या भूमीवर ओकून टाकले. येथे शास्त्रपाठ संपतो. शैलजाताई, देवाचं वचन वाचण्यामध्ये आमचं नेतृत्व केलं. स्पष्टपणे प्रभूचं वचन वाचलं. वेळेत रेकॉर्डिंग करून आम्हाला पाठवलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता संवाद. रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्याशी संवाद साधतायत. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या मराठी भक्तीमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या माध्यमातून आपल्याला भेटता येतं याचा मला अतिशय आनंद वाटतो. 15 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य दिन आम्ही उत्साहात साजरा केला. गुलमोर हार्मनी वानोडी या सोसायटीनं मला 15 ऑगस्ट निमित्त ध्वजवंदनासाठी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं होतं. ध्वजवंदनाला जायला मला नेहमीच आनंद वाटतो. मी कल्याणमध्ये शिकलो. शाळेमध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम असायचाच, परंतु इतरही सांस्कृतिक कार्यक्रम असायचे आणि त्यामध्ये भाग घ्यायला मला नेहमीच आवडायचा. मी ज्यावेळेस 7वीमध्ये शिकत होतो त्यावेळेस 15 ऑगस्ट निमित्त जो विशेष कार्यक्रम आमच्या शाळेने आयोजित केला होता, त्यावेळेस विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून बोलण्यासाठी मला संधी देण्यात आली होती. आणि मला असं वाटतं कदाचित माझ्या पब्लिक स्पीकिंगची सुरुवात तिथं झाली. अर्थात मला भाषण करता येत नव्हतं. मी जे काही लिहून काढलं होतं ते पाठ केलं होतं आणि मी ते धडाधडा बोलून दाखवलं. परंतु कदाचित स्टेज डेअरिंग ज्याला म्हणतात त्याची सुरुवात तिथून झाली असावी. 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे आमचे राष्ट्रीय सण आहेत.
मला आनंद वाटतो की अनेक चर्चेसमध्ये अनेक मंडळ्या त्या दिवशी विशेष कार्यक्रम ध्वजवंदन आपापल्या मंडळांमध्ये आयोजित करतात आणि ही फार चांगली साक्ष आहे. परंतु काही ख्रिस्ती मंडळ्या, काही ख्रिस्ती संस्था त्या बाबतीमध्ये उदासीन आहेत, काहीच करत नाहीत. मला असं वाटतं एक चांगली संधी आम्ही दवडतो. आमची राष्ट्रभक्ती, आमचं राष्ट्रावरील प्रेम व्यक्त करण्याची एक चांगली संधी आम्हाला या दिवसामध्ये मिळते आणि मला असं वाटतं की आम्ही त्याचा जरूर उपयोग करायला पाहिजे, नाही का? तुम्ही हा दिवस कसा साजरा केला आम्हाला जरूर कळवा. भारतामध्ये, भारताबाहेर ज्या ज्या ठिकाणी आपण आहात, जर आपण 15 ऑगस्ट हा दिवस सेलिब्रेट केला असेल आपल्या चर्चमध्ये, आपल्या संस्थेमध्ये, आपल्या कुटुंबाच्या द्वारे, तर जरूर त्याविषयी आम्हाला कळवा. आणि जर आपले काही फोटो असतील तर ते पाठवा. आपल्या पुढच्या आठवड्याच्या भक्तीमध्ये आम्ही ते दाखवू शकतो. गुरुवारी 13 ऑगस्ट रोजी YMCAमध्ये पुण्यामध्ये सकल ख्रिस्ती समाज यांच्या वतीनं एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आपल्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपमधला स्वरित म्हस्के हा त्यामध्ये एक प्रमुख ऑर्गनायझर होता, संयोजक होता. त्याने ती सभा कंडक्ट केली फार सुंदर. आणि पुण्यामधील काही सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, पुढारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि फार सुंदर मार्गदर्शन त्यांनी ख्रिस्ती समाजाला केलं. मला सुद्धा 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आणि अशा प्रकारे ख्रिस्ती लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. फक्त आमच्यावर हल्ला होतो, आमचा छळ होतो तेव्हाच आम्ही एकत्र यायला हवं असं नाही, परंतु आम्ही नेहमीच तयार असायला हवं, नाही का? हल्ला होण्या अगोदरच जर आपली तयारी असेल तर अनेक कठीण प्रसंगांमधून आम्ही वाचू शकतो. गेल्या आठवड्यामध्ये पुण्यामधील पवित्र नाम देवालय, द चर्च ऑफ द होली नेम, या मंडळाला 141 वर्ष पूर्ण झाली आणि तो वर्धापन दिन, दरवर्षी त्यांचा वर्धापन दिन ऑगस्ट 7-8 या दरम्यान असतो आणि आठवडाभर फार सुंदर कार्यक्रम ते आयोजित करतात. आणि यावर्षी बिशप पंकज देवनूर जे UK असतात, इंग्लंडमध्ये असतात, त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाची बरीच जाहिरात त्यांनी केली होती, त्यामुळं केवळ ख्रिस्ती लोकच नाहीत परंतु इतरांना सुद्धा त्याची माहिती झाली होती. आणि या कार्यक्रमाच्या वेळेस काही कट्टरपंथी लोक चर्चमध्ये घुसले आणि त्यांनी आयोजकांवर, या मंडळीवर सक्तीनं धर्मांतर केलं जात असण्याचा आरोप केला. आणि जे मुख्य वक्ते त्या दिवशी होते, ज्यांचं कीर्तन होतं, बिशप पंकज देवनूर, यांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांची 5 तास चौकशी करण्यात आली आणि 1-1.5च्या नंतर त्यांना सोडण्यात आलं. खरं म्हणजे हे अतिशय अयोग्य अशी गोष्ट घडली, अतिशय दुःखदायक गोष्ट घडली. आमच्या मंडळीचे एक सन्माननीय पुढारी, जे पाहुणे होते, जे बिशप आहेत, त्यांना अशा प्रकारची वागणूक पुण्यामध्ये मिळावी ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे आणि आम्ही त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. देवाची स्तुती असो की अनेक सामाजिक आपले कार्यकर्ते जे राजकीय क्षेत्रात काम करतात, असे आपले काही पुढारी, ते त्यावेळेला धावून आले. ते रात्रभर त्या ठिकाणी थांबले, त्यांनी खूप दबाव आणला आणि त्यामुळं पोलिसांना बिशप देवनूर यांना सोडावं लागलं. दुसऱ्या दिवशी अनेक मराठी वृत्तपत्रांमध्ये ही बातमी आली, महाराष्ट्रामध्ये जो धर्मांतर विरोधी कायदा नुकताच पास झालेला आहे 1 ऑगस्टपासून, त्यामध्ये पहिला गुन्हा नोंदवण्यात आला. खरं म्हणजे धर्मांतराचा कोणताही प्रयत्न झाला नव्हता. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपालीताई ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या गोष्टीचा खुलासा केला आणि ज्यांनी अशा प्रकारे आरोप केले, ज्यांनी खोटे आरोप केले, बिनबुडाचे आरोप केले, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी उघडपणे केली आहे. आणि त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया की असे राजकीय कार्यकर्ते आमच्या बाजूला उभे राहतात, आम्हाला सपोर्ट करतात. आणि मला असं वाटतं या दिवसामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी आमचे सलोख्याचे संबंध असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, नाही का?
RPIचे कार्यकर्ते, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते या प्रसंगी आम्हाला मदत करायला धावून आले आणि त्यांचे आम्ही खरोखर ऋणी आहोत. त्यांचे आम्ही आभार मानायला हवेत. कुठलाही स्वार्थ न पाहता त्यांनी ख्रिस्ती लोकांना, ख्रिस्ती समाजाला, या मंडळीला त्या कठीण काळामध्ये मदत केली. अर्थात यामधून आम्हाला सर्वांना शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत की आमच्या कार्यक्रमाच्या जाहिराती इतक्या जोशानं करायची गरज आहे का? मंडळीच्या बाहेर आम्ही बॅनर्स लावायची गरज आहे का? विशेषतः महाराष्ट्रामध्ये जो धर्मांतर विरोधी कायदा आता आलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण फार काळजी घेण्याची गरज आहे. आमच्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आम्ही या विषयावर चर्चा करत आहोत. आपल्याला जर या चर्चेमध्ये भाग घ्यायचा असेल तर जरूर आमच्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आपण सामील व्हा. बुधवारी 19 ऑगस्ट रोजी आपल्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपचा आध्यात्मिक मेळावा आपण बायबल सेंटर या ठिकाणी घेत आहोत. 19 ऑगस्ट बुधवारी संध्याकाळी 6 ते 8 आणि त्यामध्ये डॉक्टर आर्थर प्रेम जे कस्टम्स डिपार्टमेंटमधून कमिशनर म्हणून रिटायर झाले, ओल्डहॅम मेथडिस्ट चर्चचे ते मेंबर आहेत. दर सोमवारी आमची जी बायबल स्टडी असते, ज्या ठिकाणी मी पवित्रशास्त्राचा अभ्यास घेतो, त्या ठिकाणी ते नियमितपणे हजर असतात. तर ते प्रमुख वक्ते या मेळाव्यासाठी आम्हाला लाभलेले आहेत. आपण जर पुण्यामध्ये असाल तर चुकू नका, जरूर या सभेला या. परमेश्वराची स्तुती आराधना, परमेश्वराचं वचन आणि एकमेकांबरोबरची सहभागिता यामध्ये आपण वेळ घालवणार आहोत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की जरूर या सभेमध्ये आपण सहभागी व्हा. पुढच्या महिन्यामध्ये 11 सप्टेंबरला आपण एक कार्यक्रम घेणार आहोत. YMCA बरोबर भागीदारी करून, पार्टनरशिप विथ YMCA आपण हा कार्यक्रम घेणार आहोत. विशेषतः व्यसनांपासून दूर कसं राहावं या सेमिनारमध्ये विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि त्यासाठी 2 वक्ते आपल्याला मिळालेले आहेत. एक डॉक्टर रश्मी त्रिभुवन ज्या दुबईमध्ये असतात आणि मिसेस मृदुला घोडके ज्या ऑल इंडिया रेडिओच्या चीफ एडिटर या पदावरून निवृत्त झाल्या. दिल्लीमध्ये त्यांनी अनेक वर्ष अत्यंत महत्त्वाच्या पदांवर कामं केली. त्या आम्हाला या विशेष सत्रामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. माझी इच्छा आहे की अनेक तरुणांनी, त्यांच्या आईवडिलांनी या सत्राचा, या सेमिनारचा लाभ घ्यावा आणि पुण्यामध्ये आणि अनेक शहरांमध्ये मादक पदार्थांच्या व्यसनामध्ये अनेक तरुणी अडकत आहेत. त्यांना त्यामधून दूर राहण्यासाठी किंवा त्यामधून बाहेर काढण्यासाठी काय करता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायला हवा आणि म्हणून या सेमिनारची विशेष आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. आणि जर आपण पुण्यामध्ये आहात तर जरूर 11 सप्टेंबर संध्याकाळी 6 ते 8 या सेमिनारसाठी आपण उपस्थित राहा. मागच्या रविवारची भक्ती आपल्यासाठी आशीर्वादित झाली आहे हा माझा विश्वास आहे. मिसेस सुवार्ता तिवारी ज्या मुंबईमध्ये असतात त्यांनी अतिशय सुंदर गीतं सादर केली आणि प्रभूची आराधना करण्यामध्ये आमचं पुढारी पण केलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आपल्या भक्तीमध्ये पवित्रशास्त्राचं वाचन आमचे बंधू पीटर गायकवाड यांनी केलं, त्यांचे आम्ही आभारी आहोत. आपल्यापैकी कोणाला या भक्तीमध्ये भाग घेण्याची इच्छा असेल, शास्त्र वाचन, प्रार्थना, साक्ष देणं किंवा इतर कोणत्याही माध्यमातून, तर जरूर आमच्याशी संपर्क करा. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रियजनो, आता वेळ झाली आहे दानार्पणाची. उपासना संगीतामधून आपल्या ह्या परिचयाचं गाणं आहे, ते गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून गीत क्रमांक 1 गाऊया, ईशस्तवन, परम पवित्रा सर्व समर्था. सर्वांच्या परिचयाचं गाणं आहे आणि हे गाणं गात असताना आपण आपलं दान प्रभूच्या सेवेसाठी, प्रभूच्या गौरवासाठी अर्पण करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेसाठी जर आपण दान देऊ इच्छिता तर जरूर आमच्याशी संपर्क करा. परम पवित्रा
सर्वसमर्था जगन्नायका प्रभुदेवा, प्रभात समय मंगल गीते करितो आम्ही तव धावा. परम पवित्रा सर्वसमर्था, परम पवित्रा दया सागरा, पराक्रमाचा तू ठेवा. व्यक्तित्रय तव एक परी तू, तव महिमा आम्ही गावा. परम पवित्रा सर्वसमर्था, पवित्र तरी तू कुणी तुझ्या विण, पवित्र न जगी गवसावा. प्रेम बलाने पावित्र्याने सदा पूर्ण तू विश्वधवा. परम पवित्रा सर्वसमर्था, परम पवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभुदेवा. भूस्वर्गी स्वागरी तुझ्या ह्या, कृती गाताती तव नावा. परम पवित्रा सर्वसमर्था, परम पवित्रा दया सागरा, पराक्रमाचा तू ठेवा. व्यक्तित्रय तव एक परी तू, तव महिमा आम्ही गावा. परम पवित्रा सर्वसमर्था. आपण आपलं दान प्रभूच्या सेवेसाठी अर्पण करूया. त्याच्या हातामध्ये आपण हे आपलं अर्पण सोपूया. प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. कारण आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास, तुझी स्तुती आराधना करण्यासाठी आमचं सहाय्य केलंस. प्रभू तू आमची काळजी घेतोस, आमच्या गरजा पुरवतोस, तुझे अनेक आशीर्वाद आम्हाला देतोस. प्रभू त्या तुझ्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत अल्पाचं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू आम्ही तुला विनंती करतो, या दानाचा स्वीकार कर, हे आशीर्वाद कर. या दानाचा उपयोग तुझं कार्य या जगामध्ये वाढण्यासाठी, अनेकांना तुझी ओळख होण्यासाठी होऊ दे. आम्ही प्रार्थना करतो, अनुग्रह प्रेयर फेलोशिपचे प्रत्येक सभासद, हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझं अद्भुत कार्य कर. प्रत्येकांना तू आशीर्वाद कर आणि आम्हा प्रत्येकांचा उपयोग तुझ्या सेवेमध्ये होऊ दे. आम्ही तुझ्या वचनाचा अभ्यास करत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. पवित्र आत्म्याच्याद्वारे या वचनांचा उलगडा तू आम्हाला कर. तुझं सत्य आम्हाला समजू दे आणि तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तू आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणतो आहे. आमेन. चला, आता वेळ झाली आहे देवाच्या संदेशाची. देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड देवाचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत. आपण आपल्या शास्त्र अभ्यासाला सुरुवात करूया. योनाच्या पुस्तकाचा अभ्यास पुढे चालू करण्या अगोदर मी पाऊलाचं तिमोथ्याला पहिलं पत्र ह्याचा 2रा अध्याय आणि त्यातली काही वचनं वाचतो आणि त्यानंतर मग आपण आपल्या योनाच्या पुस्तकाकडे वळूया. तिमोथ्याला पहिले पत्र 2रा अध्याय 1 वचन. तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकासुती करावी. राजाकरता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करावी, यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे.
तरुण पाळक तिमोथी याला मार्गदर्शन करताना पौल त्याला सांगतो की आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी राजे, त्या काळामध्ये राजे महाराजे होते, त्यामुळं राजे आणि जे उच्च पदांवर आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, रदबदली करावी, अशा प्रकारचं मार्गदर्शन पौल करतो. आणि आज आमच्यासाठी सुद्धा ते लागू आहे, नाही का? आणि मला खूप आनंद वाटतो की आपल्या अनेक मंडळांमध्ये आम्ही आपल्या देशाच्या पुढाऱ्यांसाठी प्रार्थना करतो. आमचे पंतप्रधान, राष्ट्रपती, वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि सामाजिक जीवनामध्ये ज्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत अशा सर्व अधिकाऱ्यांसाठी आपण प्रार्थना करतो. आणि ही फार चांगली साक्ष आहे. पुष्कळदा ख्रिस्ती लोकांवर हे आरोप केले जातात, या लोकांच्या निष्ठा भारताबाहेर आहेत. परंतु मला असं वाटतं सर्वात जास्त राष्ट्रभक्त कोणी असतील तर ते ख्रिस्ती लोक आहेत. कारण आमच्यासारखं नियमितपणे आमच्या पुढाऱ्यांसाठी प्रार्थना करणारं मला असं वाटतं कोणीच नसेल. केवळ ख्रिस्ती लोकच अशा प्रकारे आपल्या नेत्यांसाठी नियमितपणे प्रार्थना करतात, मध्यस्थी करतात. आणि आपण आपलं कर्तव्य पार पाडतो, त्यामध्ये आपण फार विशेष करतो असं काही नाही, परंतु ही आमची चांगली साक्ष आहे. आम्ही नुकताच आमचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी साजरा केला आणि कदाचित आम्हाला पुन्हा एकदा स्वतःला आठवण करून द्यायची आहे की आमच्या राष्ट्राप्रती आमचं कर्तव्य काय आहे. आम्ही एक जबाबदार नागरिक या नात्यानं या देशामध्ये आपलं कर्तव्य पार पाडत आहोत का? होय, आमच्या देशाकडून, राष्ट्राकडून आमच्या पुष्कळ अपेक्षा असतात. आम्हाला या गोष्टी मिळाव्यात, त्या गोष्टी मिळाव्यात असं आपल्याला वाटतं. त्यामध्ये अयोग्य काहीच नाही, परंतु आम्ही राष्ट्रासाठी, आम्ही देशासाठी काय करावं याचाही विचार मला असं वाटतं या दिवसांमध्ये आपण करायला हवा. या राष्ट्र उभारणीमध्ये स्वातंत्र्य चळवळीचा जर आपण विचार केला तर तेव्हापासूनच अनेक ख्रिस्ती नेत्यांनी आपलं योगदान, अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. आणि त्यापैकी एक म्हणजे पंडिता रमाबाई. आणि अशी अनेक नावं आहेत. संपूर्ण भारत देशामधून अनेक लोक स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी त्याग केला, त्यांनी लढा दिला आणि याचा आम्हाला अभिमान आहे. आणि आजसुद्धा ख्रिस्ती लोक या राष्ट्राच्या उभारणीमध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान देत आहेत. याबद्दल आम्ही देवाची स्तुती करतो आणि आम्हाला अतिशय अभिमान आहे या गोष्टीचा. आणि ही साक्ष आपण नेहमी द्यायला पाहिजे. योनाच्या पुस्तकाचा पहिला अध्याय शेवटापर्यंत आपण आलो. 17 वचनाचा अभ्यास आपण केला नाही, तर आज आपण त्याचा अभ्यास करू. आणि जर शक्य झालं, वेळ मिळाला तर मग आपण योनाचं पुस्तक दुसरा अध्याय सुरू करणार आहोत. योना 1:17. परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मत्स्य सिद्ध केला होता. योना त्या मत्स्याच्या पोटात 3 दिवस व 3 रात्री होता. या वचनामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, आत्तापर्यंत आपण काय पाहिलं? योना देवाचा आदेश झुगारून, आज्ञाभंग करून पळून चालला होता. तो त्या जहाजामध्ये प्रवास करत होता. प्रचंड वादळ त्या ठिकाणी आलं. त्याच्या नावाची चिठ्ठी निघाली, त्यामुळं तो गुन्हेगार आहे. त्याच्यामुळं हे संकट या जहाजावर आलेलं आहे, या लोकांवर आलेलं आहे. याविषयी सगळ्यांची खात्री झाली. योनाने ते कबूल केलं आणि योनानं उपायसुद्धा सुचवला की मला समुद्रात टाका, वादळ शांत होईल. आणि खलाशांनी योनाला उचललं, समुद्रात फेकलं आणि वादळ शांत झालं. पण ही गोष्ट तिथं संपली का नाही? कदाचित त्यावेळेला नक्कीच त्या खलाशांना असं वाटलं की आपण याचा बळी दिलेला आहे. हा त्या समुद्रामध्ये आता मरण पावला आहे, तो मेला, खलास झाला, संपला. योनाला स्वतःला सुद्धा वाटलं हा माझ्या जीवनाचा अंत आहे, मी आता मरणार आहे, मला तुम्ही समुद्रात फेका असं जेव्हा तो म्हटला तेव्हा जणू काय तो आता त्याची हत्या होणार आहे, त्याची आत्महत्या ठरणार आहे हे त्याला माहीत होतं. त्याला पुढे काय होणार आहे याची काही कल्पना नव्हती. जे खलाशी आहेत त्यांना तर काहीच समजलं नाही काय झालं. फक्त त्यांनी त्याला समुद्रात टाकलं. त्याचं पुढं काय झालं हे त्यांना समजलं की नाही आपल्याला काही सांगता येत नाही. पण योनाला मात्र एक वेगळा अनुभव आला. योनाला असं वाटलं आपलं जीवन संपलेलं आहे, परंतु देवानं त्याचं त्या परिस्थितीमध्ये सुद्धा संरक्षण केलं. अतिशय अद्भुत रीतीनं परमेश्वरानं योनाला त्या संकटामधून वाचवलं. हो, योनाची तर तयारी झाली होती की माझा जीव आता जाणार आहे.
आणि या सर्व लोकांसाठी जणू काय माझं बलिदान झालं तरी हरकत नाही अशी त्याची तयारी होती. परंतु देवानं त्याला सोडलं नव्हतं. या अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये, या मोठ्या संकटामध्ये देव शेवटपर्यंत त्याच्याबरोबर राहिला. योनानं पाप केलं होतं, योनानं देवाची आज्ञा मोडली होती, योना देवापासून दूर पळून चालला होता, तरीसुद्धा देवानं योनाला सोडलं नाही. आणि हे सत्य आहे. देवाविषयी आपण जेव्हा विचार करतो तो देव असा आहे. आम्ही जेव्हा चुका करतो, होय कदाचित तो आम्हाला शिक्षा करेल, पण तो आम्हाला सोडत नाही. एकदा आम्ही त्याचं लेकरू झालं ना की तो आम्हाला कधीच सोडत नाही. आम्ही अनेकदा खूप निराश होतो. आम्हाला असं वाटतं देवानं मला सोडलं आहे, देव माझ्या जवळ नाही आहे. पण तो नाही. देव या प्रसंगाच्या द्वारे आम्हा सर्वांना पुन्हा एकदा आठवण करून देते. तुम्ही किती पापामध्ये पडला, किती माझ्या विरुद्ध बंड केलं, तुम्ही किती माझ्यापासून दूर गेला, तरीसुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही. आय विल नेवर लीव्ह यू नॉर फॉरसेक यू. मी तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही, असं देवाचं वचन आहे. आणि इस्रायल लोकांनी त्याचा अनुभव पुन्हा आणि पुन्हा घेतला. इस्रायल लोक देवाच्या आज्ञा मोडत होते, देवापासून दूर जात होते, देवाविरुद्ध बंड करत होते, परंतु तरीही देवानं त्यांना कधीच सोडलं नाही. आणि आजसुद्धा यहुदी लोकांची हीच साक्ष आहे की देव त्यांना सोडत नाही. हो, यहुदी लोकांनी देवाविरुद्ध बंड केलं, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळून मारलं, पण तरीसुद्धा यहुद्यांना देव अद्याप सोडत नाही. इस्रायलावरील आपलं प्रेम देव आजही प्रगट करत आहे. आजही त्यांच्याबरोबर तो उभा आहे, त्यांचं संरक्षण करत आहे. हा अनुभव आज इस्रायल लोक घेत आहेत. इस्रायल राष्ट्र आज देवाच्या सामर्थ्याचा, देवाच्या मार्गदर्शनाचा, देवाच्या कृपेचा अनुभव आजही घेत आहे. अर्थात ही दुःखाची गोष्ट आहे की त्यांच्यापैकी अनेक जण प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा मसीहा म्हणून ओळखत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. परंतु देवानं इस्रायल लोकांना सोडलेलं नाही, त्यांचा त्याग केलेला नाही. दुसरी गोष्ट, जे ख्रिस्ती आहेत, विश्वासणारे आहेत, ते सुद्धा देवाविरुद्ध बंड करतात. आम्ही सर्वच, आम्ही देवाच्या आज्ञा मोडतो, आम्ही देवापासून दूर जातो, आम्ही पापामध्ये पडतो, आम्ही निराशेमध्ये जातो. आणि या सर्व परिस्थितीमध्ये कधीकधी आम्हाला असं वाटतं की देवानं मला सोडलं आहे, देव माझ्याबरोबर नाही. देव कधी आम्हाला सोडत नाही. दावीद राजा 23व्या स्तोत्रामध्ये काय सांगतो? मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. दावीद राजाचा अनुभव, त्याची खात्री काय होती, त्याचा विश्वास काय होता? तू माझ्याबरोबर आहेस. मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी तू माझ्याबरोबर आहेस. हा जो दाविदाचा अनुभव होता ना, तोच आज ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा अनुभव आहे. होय, आम्ही कदाचित त्या छायेतून जातो. मृत्यूची छाया, मरणाची सावली, मरणाची छाया, याचा कदाचित आम्ही अनुभव घेतो, परंतु त्यामध्ये सुद्धा परमेश्वर आमच्या बरोबर असतो. तो आम्हाला सोडत नाही. तुम्ही याचा अनुभव घेतला आहे का? तुमची साक्ष काय आहे? मला आवडेल तुमची साक्ष ऐकायला. योनाला वाटलं आपलं जीवन संपलं. तो पूर्णपणे निराश झाला असणार. त्याला काहीच आशा दिसत नव्हती. त्याला समोर मृत्यू दिसत होता, खवळलेला समुद्र आहे, वाचण्याची कोणतीही आशा नाही. परंतु देवानं त्यामध्ये सुद्धा चमत्कार केला. काय केलं देवानं? देवानं मासा पाठवला. आपल्या दासाला, आपल्या संदेष्टाला वाचवण्यासाठी देवानं एखादं दुसरं जहाज, बोट नाही पाठवली. त्याने एक मासाच पाठवून दिला, जो त्या समुद्राचाच एक भाग आहे. खरं म्हणजे समुद्रामध्ये पडल्यानंतर मासा म्हणजे शार्कची भीती असते लोकांना, शार्क येऊन आपल्याला खाऊन टाकेल. देवानं मासा पाठवला, त्या माशानं आपलं तोंड उघडलं, योना त्यामध्ये पडला, परंतु तो मेला नाही, तो सुरक्षित राहिला. आता याविषयी आपण अजून पाहूया थोड्या वेळामध्ये. परंतु योनाला असं वाटलं की आता तर मी मेलोच, मी पाण्यात नाही पडलो पण माशाच्या पोटात पडलो आहे. त्यामुळे त्याला पूर्ण खात्री होते की आता आपलं जीवन संपलं. परंतु पुढे आपण वाचतो, दुसऱ्या अध्यायामध्ये आपण ते पाहणार आहोत की कशा प्रकारे या अनुभवातून तो गेला, परंतु तो जिवंत राहिला. होय, तो मृत्यू छायेच्या दरीतून चालला होता. मृत्यूचा अगदी जवळून अनुभव तो घेत होता, परंतु त्याचा मृत्यू झाला नाही.
पण योनाला काहीच माहीत नव्हतं काय होणार आहे. त्याला याची खात्री होती की आपलं जीवन संपलंय, आता आपला नाश होणार आहे. पण तो देवानं योजना केली होती. आणि हे देवाचं वैशिष्ट्य आहे. आम्ही किती निराशामध्ये असतो आणि अगदी खालच्या पातळीवर, खालच्या तळाला जरी गेलो असलो तरीसुद्धा देव आम्हाला सोडत नाही. आपल्या मुलांसाठी, आपल्या लेकरांसाठी देवाची फार सुंदर, अद्भुत योजना असते. आणि ज्यावेळेस आपण देवावर विश्वास ठेवतो तेव्हा आपण त्याचा अनुभव घेतो. मग आमच्या जीवनामध्ये संकट येणार नाहीत असं देव सांगत नाही. होय, कदाचित काही सेवक असतील असे सांगत असतील की तुम्ही एकदा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला की तुमच्या जीवनात काहीच प्रॉब्लेम येणार नाही, तुमचं जीवन सदैव आशीर्वादित, आनंदी राहील. नाही. आपण जर पवित्रशास्त्राचा अभ्यास केला, सर्व सेवकांना खूप कष्टातून, त्रासातून जावं लागलं. संत पावलाचं उदाहरण आहे, पेत्राचं आहे, जुन्या काळामधील अनेक उदाहरणं आहेत की जे फार संकटातून, त्रासातून, दुःखातून गेले, परंतु त्यामध्ये परमेश्वर त्यांच्याबरोबर होता. योबाला प्रचंड दुःख सहन करावं लागलं, शारीरिक, मानसिक, परंतु त्यामध्ये सुद्धा परमेश्वर त्याच्याबरोबर होता. आणि हे परमेश्वराचं सत्य आहे की परमेश्वर आम्हाला सोडत नाही आणि त्या परमेश्वरावर आपण विश्वास ठेवतो. बरोबर. मग परमेश्वराने इतकी अद्भुत योजना केली की ज्याची कल्पना कोणीच केली नसेल. त्या खलाशांनी केली नाही, योनानं केली नाही, कोणीच केली नाही. परंतु देवानं एक मोठा मासा पाठवला. प्रचंड मोठा मासा. तो कोणता होता माहीत नाही. काही जण म्हणतात तो व्हेल मासा असेल. समुद्रामध्ये सर्वात प्रचंड मासा म्हणजे व्हेल मासा. ते आपण, मला असं वाटतं, देव मासा म्हणतो त्याला. आता योनाचा त्यानंतरचा अनुभव काय होता हे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. परंतु आज आपण फक्त या वचनावर लक्ष केंद्रित करणार आहोत की योना माशाच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र होता. बरोबर. त्यानंतर आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहतो की माशाने त्याला ओकून दिलं किनाऱ्यावर आणि तो सुरक्षित राहिला. तो भयंकर अवस्थेमधून गेला, त्याचं वर्णन केलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, परंतु तो जिवंत राहिला, तो मेला नव्हता. आता प्रभू येशू ख्रिस्त योनाविषयी काय बोलला ते आपण पाहूया. मत्तई शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 38व्या वचनापासून पुढे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपण पाहतो, तेव्हा शास्त्री व परुषी यांच्यापैकी काही जण त्याला म्हणाले, गुरुजी, तुमच्या हाताचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. त्याने म्हणजे येशूने त्यांना उत्तर दिले, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा याच्या चिन्हा वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. प्रभू येशू ख्रिस्तानं जुन्या काळातील एकच चिन्ह दिलं आणि ते कोणतं चिन्ह? योनाचं चिन्ह दिलं. पुढे प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. निनवेचे लोक न्यायकाळी या पिढीबरोबर उभे राहून तिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. पहा, योना ज्यानं परमेश्वराचा आदेश धुडकावला, परमेश्वराची आज्ञा मोडली, परमेश्वरापासून तो दूर पळत होता, त्याचा उल्लेख स्वतः प्रभू येशू ख्रिस्त करतो आणि म्हणतो, योनाचं चिन्ह मी तुम्हाला देतो. आणि हे कशाविषयी बोलत होता? प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, त्याला पुरलं. 3 दिवस 3 रात्र तो मृतावस्थेत होता, तो मृत होता आणि त्यामधून तो जिवंत झाला. आता पहिली गोष्ट ही आहे, तरी योनाची तुलना प्रभू येशू ख्रिस्त करत आहे, तरी एक प्रमुख फरक काय आहे? योना मेला नव्हता. योना जिवंत होता. योनाचा जीव गेला नव्हता. योना स्वतःच्या चुकीमुळे गेला होता तिथे. प्रभू येशू ख्रिस्त आपलं सर्वांचं पाप घेऊन वधस्तंभावर गेला. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, त्याला पुरलं. तो मरण पावला, मग त्याला पुरलं आणि 3 दिवस तो मृतलोकात होता, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. हा मुख्य फरक आहे. परंतु तरीही प्रभू येशू ख्रिस्तानं योनाचा उल्लेख केला. आता यामध्ये अजून एक मोठं सत्य काय आहे? योनाचा जीव स्वतःचा वाचला. त्या माशामुळं योनाचा जीव वाचला आणि अर्थात त्यानं ते धाडस केलं, त्यानं ती इच्छा प्रदर्शित केली, त्यामुळं खलाशांचा जीव वाचला.
परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःचा प्राण अर्पण केला आणि संपूर्ण जगाचं तारण केलं. संपूर्ण मानवजातीचं कल्याण होण्यासाठी, आमचा बचाव होण्यासाठी, आम्हाला दुसऱ्या मृत्यूचा अनुभव येऊ नये म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वतः मरण पावला. हा प्रचंड मोठा फरक आम्हाला योनामध्ये आणि येशू ख्रिस्तामध्ये आढळतो. तरीसुद्धा प्रभू येशू ख्रिस्त योनाचा उपयोग करतो. आता अजून एक गोष्ट, तुम्ही हे ऐकलं आहे का? काही टीकाकार जे ख्रिस्ती नाही आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने एकच चिन्ह सांगितलं की जसा योना माशाच्या पोटात 3 दिवस 3 रात्री होता, तसा मनुष्याचा पुत्र पृथ्वीच्या पोटात 3 दिवस 3 रात्र राहील. आणि प्रभू येशू ख्रिस्त ते पूर्ण करण्यामध्ये अपयशी ठरला, असं त्यांचं म्हणणं आहे. कसं? आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू कधी झाला असं म्हणतो? शुक्रवारी, उत्तम शुक्रवार, नाही का? प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील मरण असं आपण म्हणतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा कधी उठला? रविवारी. म्हणजे शुक्रवारी रात्री, शनिवारी रात्री, रविवारी सकाळी तो उठला. किती रात्री झाल्या? 2च रात्री. आणि दिवस कदाचित 3. शुक्रवारचा दिवस, शनिवारचा दिवस आणि रविवारची सकाळ असं आपण म्हणू शकतो. परंतु 3 दिवस आणि 3 रात्री होत नाहीत. आणि म्हणून काही इतर धर्मीय टीकाकार असं म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्ताने एकच चिन्ह सांगितलं, त्यामध्ये सुद्धा तो खोटा ठरला, त्यामध्ये तो अपयश ठरला. आणि पवित्र शास्त्राच्या टीकाकारांनी त्याला जे उत्तर दिलं ते असं आहे की यहुदी लोकांचा फक्त शनिवारी शब्बात नव्हता. यहुदी लोक इतर दिवशी सुद्धा काही विशेष शब्बात, स्पेशल सब्बात असे साजरे करत होते, पाळत होते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा शुक्रवारी नाही मरण पावला, तो गुरुवारी मरण पावला. आणि म्हणून गुरुवारची रात्र, शुक्रवारची रात्र आणि शनिवारची रात्र असं 3 रात्री आणि 3 दिवस प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीच्या पोटात. आता परंपरेनं आपण असं समजतो की प्रभू येशू ख्रिस्त शुक्रवारी मरण पावला, परंतु बायबलमध्ये शुक्रवार लिहिलेलं नाही. चर्चने ही परंपरा सुरू केली. शुक्रवारच्या दिवसाचं महत्त्व असेल किंवा काय असेल, त्यामुळं शुक्रवार हा दिवस प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाचा दिवस म्हणून चर्चनं ऑब्झर्व करायला सुरुवात केली. पण तो कदाचित ते ऐतिहासिक सत्य नाही आहे, तो गुरुवार असू शकतो. परंतु हे सत्य निश्चित आहे की प्रभू येशू ख्रिस्त 3 दिवस 3 रात्र पृथ्वीच्या पोटात होता, तो मरण पावला होता. आणि म्हणून जरी कधी कधी आम्हाला असे विचार ऐकायला मिळाले तरी त्यामुळे आम्ही विचलित होण्याची गरज नाही. प्रभूचं वचन हे अंतिम सत्य आहे, आमच्या परंपरा नाहीत. परंपरेने आम्ही बऱ्याच गोष्टी करतो. आम्ही ख्रिसमस 25 डिसेंबरला साजरा करतो, त्याचा ऐतिहासिक पुरावा नाही आहे. 25 डिसेंबरलाच प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. म्हणजे सत्य हे आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी तो जन्मला. हे सुद्धा सत्य पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. आणि म्हणून आम्ही सत्यावर विश्वास ठेवतो, आम्ही परंपरेवर विश्वास ठेवत नाही. परंपरा चांगल्या आहेत, पण त्या परंपरा सत्याच्या जर आड आल्या तर सत्य त्याच्यावर जास्त महत्त्वाचं आहे. ही गोष्ट आपण सदैव लक्षात ठेवूया. आज आपण प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होणार आहोत. योनाची जेव्हा आपण आठवण करतो, योना माशाच्या पोटात 3 दिवस 3 रात्री होता. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं मनुष्याचा पुत्र पृथ्वीच्या पोटात 3 दिवस 3 रात्र राहील आणि त्यानंतर तो पुन्हा जिवंत होईल, तो मृत्यूवर विजय होईल. आणि आज त्याचा विजय आपण साजरा करतो. ज्यावेळेस आपण प्रभू भोजनामध्ये सहभागी होतो त्यावेळेस तो विजय आपण साजरा करतो आणि त्याचा आनंद आणि त्याचा आशीर्वाद आम्हा सर्वांना प्राप्त होतो. देवबाप त्याचा आशीर्वाद, त्याचा आनंद आम्हा सर्वांना देव. आमेन. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी ही सुंदर संधी तू आम्हाला दिलीस. प्रभू, तू आमच्याशी बोलला आहेस हा आम्हाला विश्वास आहे. आज तुझ्या वचनाच्याद्वारे, पवित्र आत्म्याच्याद्वारे जे काही तू आम्हाला शिकवलं आहे प्रभू, त्यावर आम्ही अधिक मनन करावं, आमच्या जीवनासाठी आम्ही त्याचं लागूकरण करावं. यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो आमच्यामध्ये जे दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, संकटात आणि त्रासात आहेत, तू दया कर, कृपा कर. त्यांच्या दुःखातून, त्रासातून त्यांना बाहेर आण, त्यांना आरोग्य दे.
तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभव असावा दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, अशा सर्व प्रियजनांबद्दल मी तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आजपर्यंत तू त्यांना सांभाळलंस, त्यांना चालवलंस, त्यांची काळजी घेतलीस, त्यांना आशीर्वादित केलंस. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो त्यांचं येथून पुढील जीवन अधिक आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, त्यांना निरोगी ठेव आणि त्या प्रत्येकांचा उपयोग तुझ्या महान गौरवी सेवेमध्ये होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आज आम्ही आमच्या देशासाठी विशेष प्रार्थना करतो. आमच्या या महान देशाचा स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा केला आहे. या देशाचं तू आजपर्यंत सहाय्य केलंस. अनेक कठीण प्रसंगांमध्ये प्रभू तू या देशाला चालवलेलं आहेस, संरक्षण केलेलं आहेस. या देशावर तू अनेक आशीर्वाद पाठवलेले आहेत आणि आम्हा सर्वांना आशीर्वादित केलेला आहेस. आणि म्हणून आम्ही भारत देशाबद्दल तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशाचे आदरणीय पंतप्रधान, राष्ट्रपती, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अधिकारावर असलेले सर्व अधिकारी, वेगवेगळ्या प्रकारची सेवा देणारे प्रभू, या सर्वांसाठी आज आम्ही प्रार्थना करतो. तू त्यांचं संरक्षण कर, त्यांची काळजी घे, तुझं ज्ञान, तुझं मार्गदर्शन त्यांना दे, यासाठी की त्यांनी आमच्या देशाचा, आमच्या राज्याचा उत्तम प्रकारे कारभार करावा. सर्व नागरिकांना आनंदानं, शांतीनं, सलोख्यानं राहता यावं, अशा प्रकारचं वातावरण आमच्या देशामध्ये सदैव असावं. यासाठी प्रभू तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आम्ही आमचा देश, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांचा सांभाळ कर, आमची काळजी घे, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव आणि तुझी स्तुती आराधना करण्यासाठी पुन्हा एकदा तू आम्हाला एकत्र आण. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो, म्हणतोय आमेन. शालोम. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस. आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकारस्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा मी प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा. म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे, अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने
त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पापकबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकारस्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक
या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया. ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली व तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत
शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. आजची उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली आहे ही आशा आहे. प्रभूने तुमच्याशी काही संवाद साधलाय, प्रभूने तुम्हाला काही मार्गदर्शन केलंय, तुम्हाला काही सांगावंसं वाटतंय, मग ह्या उपासनेची लिंक आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, नातेवाईकांना पाठवून अवश्य आपल्या मनातले त्यांना सांगा. चला आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.